जे जे काही मार्ग अवलंबता येतील त्या मार्गाने ते पुढे जाऊन निवडणूक जिंकण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत आणि अगदी रंगतदार टप्प्यामध्ये सुरुवातीला काहीशी एकतर्फी वाढणारी निवडणूक आता अगदी रंगतदार टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि ही निवडणूक चुरशीची होईल. आपण जो प्रश्न विचारला की जनहिताचे मुद्दे, पहिले महापालिकेची निवडणूक असल्यामुळं तिथे जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू आहे. त्यामध्ये बऱ्याच अंशी जनहिताचे मुद्दे मागे पडलेले दिसत आहेत. कारण की इचलकरंजी शहराला भेडसावणारा पाणी प्रश्न आहे. ह्या पाणी प्रश्नावर गेल्या 3 ते 4 निवडणुका झाल्या आणि तोच प्रश्न घेऊन परत नगरपालिकेची सुद्धा निवडणूक होत आहे. पण पाणी प्रश्न खूप महत्त्वाचा आणि खूप गंभीर प्रश्न आहे. तो असला तरी आपलं शहर इचलकरंजी शहर ज्या मानानं डेव्हलप व्हायला पाहिजे होतं, ज्या मानानं पर्यटनामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे होतं, ज्या मानानं शहरातील रस्ते पाहिजे होते, ज्या मानानं शहरातील मूलभूत सुविधा पाहिजे होत्या, ज्या मानानं आरोग्य सुविधा पाहिजे होत्या, त्या खरोखर झाल्यात का? एवढ्या वर्षात झाल्यात का? हा विचार करण्यासारखा मोठा प्रश्न आहे. प्रशासकीय कालावधीमध्ये 4-4.5 वर्षाचा प्रशासकांच्यावर कोणाचं नियंत्रण होतं का?